अ, ब, क, ड आरक्षण उपवर्गीकरण महाराष्ट्रातील 59 जाती या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची अंमलबजावणी होण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारे मातंग समाजाचे नेते आमदार अमितजी गोरखे यांना भेटून पुणे शहर जिल्हा मातंग समाज उपवर्गीकरणाच्या लढ्यामध्ये आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मातंग समाजातील प्रत्येक नेते कार्यकर्ते हे अनेक वर्ष आरक्षण उपवर्गीकरण लढा देत आहे. अनुसूचित जाती जमाती आरक्षण वर्गीकरणाच्या विषयावर संपूर्ण महाराष्ट्रातल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठी चर्चा आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या मातंग समाजाचे आदरणीय नेते आमदार अमितजी गोरखे साहेब त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून या उद्याच्या आरक्षण वर्गीकरणाच्या लढ्यामध्ये शेवटचा हा लढा कुठल्या एका विशिष्ट अशा मातंग जमातीचाच नसून अनुसूचित जाती जमातीमधल्या एकूण 60 जातीचा हा विषय आहे आणि म्हणून याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा. बदर कमिटी आहे त्या बदर समितीच्या अहवालावर योग्य तो अभ्यास या ठिकाणी बरोबर आरक्षणाचं वर्गीकरण करावं अशी महाराष्ट्रातल्या तमाम समाज बांधवांच्या वतीनं आणि आदरणीय अमितजी गोरखे साहेबांच्या नेतृत्वाखाली व त्या अंमलबजावणीसाठीच्या लढ्यासाठी एकत्र आहोत हे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते शंकरभाऊ तडाखे व पुणे शहर जिल्हा मातंग समाजाचे सचिव दीपक भाऊ कसबे यांनी पत्रकार माध्यमांसमोर सांगितले. पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने आत्ताचे उपवर्गीकरणासाठी जे सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पुणे शहर जिल्हा मातंग समाजाच्या वतीने त्या सर्व अंमलबजावणी करण्यासाठी त्या सर्व निर्णयाला पाठिंबा आम्ही सर्व देत आहे. पण आमच्या समाजाचे नेते अमितजी गोरखे हा लढा लढत आहे. महाराष्ट्रातल्या 59 जातीच्या हितासाठी जो प्रत्येक घटकापर्यंत हे आरक्षण पोचलं पाहिजे. तळागाळातल्या प्रत्येक आर्थिक मागासलेल्या प्रत्येक घटकापर्यंत ते पोचलं पाहिजेसाठी ते प्रयत्न करत आहेत. तर पुणे शहर जिल्हा मातंग समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.